नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण मुंबईचा फेमस असा तवा पुलाव बनवणार आहोत। तोही अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात आपण हा बनवून तयार करणार आहोत। आधी आपण राईस बनवून घेऊया। त्यासाठी लॉंग ग्रेन तांदूळ कोणताही तुम्ही घेऊ शकतात। मी इथे 2 वाटी लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे। तो आपल्याला स्वच्छ धुवून 15 मिनिटं आधीच पाण्यात भिजवून ठेवायचा आहे। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात 1 ते 1.5 लिटर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यात 1 चमचा मीठ मी घालून घेतला आहे। 1 स्टार फूल, दालचिनीचा 1 तुकडा व 2-3 लवंग आपण या पाण्यात टाकून देणार आहोत, जेणेकरून तवा पुलावला खूप छान चव याच्यामुळे येते। यात आता मी 2 ते 3 थेंब तेल टाकून घेणार आहे व थोडासा लिंबू येथे पिळून घेणार आहे। यामुळे प्रत्येक दाणा भाताचा वेगवेगळा होतो व तो चिपचिपीत बनत नाही। पाणी उकळायला लागल्यानंतर यात आपण भिजून ठेवलेला तांदूळ घालून घेणार आहोत। गॅस फ्लेम आपल्याला भात शिजेपर्यंत फुल ठेवायची आहे व यावर आपण झाकण न ठेवताच हे शिजवणार आहोत। तांदूळ पाण्यात टाकून घेतल्यानंतर तो आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे, जेणेकरून सगळे तांदळाचे दाणे सेम कन्सिस्टन्सीने शिजतील। हे व्यवस्थित ढवळून घेत असताना आता हळूहळू तांदूळ शिजायला सुरुवात झालेली आहे। मध्ये 1-2 वेळा तुम्ही हे चेक करून घेऊ शकतात। तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहिल्यास तो व्यवस्थित प्रेस झाला पाहिजे। येथे आता आपल्याला अजून 5 मिनिटं लागतील। पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। तांदूळ भरपूर फुलून आलेला आहे। हे पहा, तांदूळ दाणा मी हाताने दाबल्यास तो व्यवस्थित प्रेस होत आहे। 90% तांदूळ हा शिजलेला आहे। आता गॅस आपण बंद करून घेणार आहोत व मोठ्या चाळणीत आपल्याला हे भात ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पाणी याचं निघून जाईल व एका चमच्याच्या सहाय्याने आपण हे थोडंसं त्याच चाळणीत पसरवून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं याला असंच थंड करून घ्यायचं आहे। आता आपण पुलावच्या मसाल्याची तयारी करूया। 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 छोटा बटाटा, 1 शिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर, 2 तिखट मिरच्या, कोथिंबीर, 1 वाटी वाटाणे, अद्रक लसूणची पेस्ट आणि पावभाजी मसाला येथे घेतलेला आहे। तवा पुलाव हा मोठ्या तव्यात बनवतात, पण आपण येथे घरात उपलब्ध नसल्यामुळे एका मोठ्या कढईत हे घ्यायचं आहे। थोडंसं तेल मी येथे घालून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 तुकडा बटर आपण याच्यात टाकून घेणार आहोत। बऱ्याच वेळा हा तवा पुलाव फक्त बटरमध्ये देखील बनवला जातो। तेल आणि बटर व्यवस्थित तापल्यानंतर यात मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे। त्यानंतर मिरचीचे जे तुकडे आपण कापून ठेवले होते ते देखील आपण तेलात घालून घेणार आहोत। हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यात मी बारीक चिरून घेतलेला 1 कांदा घालून तो देखील मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहे। यात आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत व टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। तवा पुलावमध्ये हा टोमॅटो जास्त प्रमाणात यूज केला जातो। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही 2 टोमॅटो इथे वापरू शकतात। टोमॅटो मऊसर झाल्यानंतर यात आता मी कापून घेतलेला बटाट्याचे तुकडे घालून घेणार आहे। तसेच शिमला मिरची व गाजर देखील मी येथे टाकून घेणार आहे। या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकतात। हे व्यवस्थित आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात हिरवे वाटाणे मी 1 वाटी घालून घेत आहे। ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर मी झाकण ठेवून देत आहे, जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजतील। 4 ते 5 मिनिटं हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे। भाज्या आता शिजल्या आहेत। यात मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून हे व्यवस्थित परतवून घेणार आहे। त्यानंतर यात लाल तिखट आपण घालून घेणार आहोत। काश्मीरी लाल तिखट मी येथे 2 ते 2.5 चमचे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हळदी पावडर 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा धने पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला मी इथे टाकत आहे। तवा पुलावमध्ये नेहमीच पावभाजी मसाला वापरला जातो। हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात आपण 4 ते 5 चमचे पाणी घालून घेणार आहोत व याला मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यात मी 2 चमचे टोमॅटो केचप वापरणार आहे। यामुळे तवा पुलावला छान रंग येतो व चवसुद्धा याच्यामुळे छान होते। हे परत पुन्हा थोडंसं शिजवून घेतल्यानंतर एका मॅशरने आपण हे मिक्स करून घेणार आहोत।
जेणेकरून सर्व भाज्या छान मॅश होतील व याची चव भाताला देखील लागेल. चवीनुसार मीठ आता मसाल्यात आपण घालून घेणार आहोत. जो भात आपण शिजवून ठेवलेला होता तो आता याच्यात अर्धा घालून आधी आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर उरलेला अर्धा भात घालून मिक्स करून घेऊया. असं केल्यामुळे संपूर्ण भाताला व्यवस्थित मसाला लागतो. 4 ते 5 मिनटं याला आपल्याला वाफू द्यायचं आहे व तुम्ही पाहू शकतात किती छान आपला भात इथे बनून तयार झालेला आहे. भात तुम्ही कोथिंबिरीने गार्निश करू शकतात. या तवा पुलावसोबत तुम्ही रायता किंवा लोणचं सर्व करू शकतात. तुम्ही देखील ही सोपी साधी अशी मुंबई तवा पुलावची रेसिपी बनवून बघा. कशी झाली मला कमेंटमधून कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच रेसिपीज पाहत रहा. धन्यवाद.